सेविका सेहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला। मुंब्राच नव्हे महाराष्ट्र हिरवा करू असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय। त्यांच्या याच वक्तव्याचा शिवसेना आणि भाजप नेत्यांनी समाचार घेतलाय। महाराष्ट्र हिरवा करू म्हणणाऱ्यांना याच भूमीत गाडलं पाहिजे असं नितेश राणे म्हणाले। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाअल्लाह। मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आणखी वाढलाय। सहर शेखनं माफी मागितल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितल्यानंतर इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जात सहर शेखची भेट घेतली आणि मुंब्राच नव्हे तर महाराष्ट्र हिरवा करू असं म्हटलंय। जलील यांच्या वक्तव्यावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घणाघात केलाय। एक बार फिर से ये बताना चाहता हूं, अगर तुम्हारी भारतीय जनता पार्टी की हुकूमत है महाराष्ट्र के अंदर और तुम ये समझ रहे हम कुछ भी करेंगे, मुंब्रा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा। एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। ज्यांनी ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंगाच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। कैसा हराया एमआयएम नगरसेविका सहर शेख हिचं कैसा हराया हे वक्तव्य वादात सापडलं होतं। इम्तियाज जलील यांनी सहर शेखला मुंब्र्यात जात पुन्हा एकदा तेच वक्तव्य करायला भाग पाडलं। कैसा हराया लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं। उतना तो मैं भी चाहूंगा, ये रिकॉर्ड करिए आप लोग, बोलिए कैसे हराया। बोलो एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। जलील यांनी भाजप नेत्या नवनीत राणांवर टीका केली होती, त्याला नवनीत राणा यांनीही प्रत्युत्तर दिलंय। इस देश के अंदर एक नचनिया है, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों उसके जहेज में आया था हिंदुस्तान। मला वाटतं इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहे, ते यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष्य आहे। जो छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेला आणि विधानसभेला चारी मुंड्या चित झाल्या, त्यांनी काय म्हणले, महाराष्ट्र हिरवा करू, याच्या बापांची जागीर आहे का। जलील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या वादात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एमआयएम आणि भाजपला टोला लगावलाय। त्या स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही। अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का, की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे तो हिरवा देठ म्हणजे एमआयएम आहे।